मी आता तिसरी क मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला सीमेवर लढणारा रासायनिक याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ही तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. शौर्यं दक्षं विद्येय बलिदान परम धर्म अर्थात बहादुरी व धैर्य अप्रियत केले सक्षम बनाती है. नमस्कार उपस्थित मान्य शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर उभी आहे त्या व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी ज्याच्या धैर्यामुळे आपण शांतपणे जगतो, ज्याच्या शौर्यामुळे आपण चांगले सुरक्षित राहतो, तो म्हणजे आपला सैनिक. सैनिक थंडी, ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करतो, पण एक गोष्ट विसरत नाही, माझा देश प्रथम. ये मेरे प्यारे वतन, तुझं पे दिल कुर्बान आहे, तुझं पे दिल कुर्बान आहे. जेव्हा आपण घरात उबदार पिचरने झोपतो, तेव्हा तो बर्फात उभा राहून देशाची राखण करतो. आपण दिवाळी साजरी करतो आणि तो चौकीवर बंदूकखंडात घेऊन पहारा देतो. त्याला ठाऊक असतं होळी कधी लागेल माहीत नाही, पण चेहऱ्यावर भीती नाही, फक्त अभिमान आहे मी भारताचा सैनिक आहे. एखाद्या दिवशी त्याच्या घरी पत्र पोहोचते, तुमचा मुलगा रणभूमीत शहीद झाला. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, पण ओठातून फक्त एक शब्द, मला अभिमान आहे माझ्या लेकराचा. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, या गेला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. हा सैनिक फक्त रणांगणावर लढत नाही, तो आपल्याला शिकवतो देशाचे प्रेम म्हणजे काय, त्याग म्हणजे काय आणि खरी माणुसकी म्हणजे काय. आपण त्याचं सगळं गुण फेडू शकतो का? हो, फेडू शकतो जर आपण प्रामाणिक राहिलो, देशाची राखण केली आणि सैनिकाबद्दल आदर कायम ठेवला. तर चला, आज आपण सगळे मिळून एक वचन देऊया, सैनिकाचा सन्मान करूया आणि आपल्या देशाचे नाव जगात उज्ज्वल करूया. हर चीज कितने से नहीं मिलती, तर कुछ चीजों के लिए काबिल बनना पड़ता है. जय जवान जय किसान.